नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे। या महोत्सवाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यंदा जयंती मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरी केली जाणार आहे। शहरातील तसेच उपनगरातील सर्व मंडळाचा या महोत्सवात सहभाग असणार असून पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। महोत्सवानिमित्त चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत। 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सुरेश भाऊ बनसोडे, ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, नगरसेवक मयूर बांगरे, सुनील शिंदे, जयंत गायकवाड, प्राध्यापक विलास साठे, किरण दाभाडे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, येसुदास वाघमारे आदींसह समितीचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी अहिल्यानगर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी सर्वच आता पक्षाचे पदाधिकारी असतील, ज्येष्ठ नेते असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्वागत करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व आंबेडकरी समाज असेल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो व जो काही आम्ही कार्यक्रम घेणार आहे त्याची सुरुवात 9 तारखेपासून प्रख्यात गायक, सिने गायक पण आहेत ते आनंदजी शिंदे यांचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी पांढरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे। त्याचप्रमाणे भिंगारमध्ये 16 तारखेला अजिंक्यजी भिंगारदेव यांच्या वतीने प्रख्यात गायक राजनजी बेदरे यांचा कार्यक्रम होणार आहे 16 तारखेला सायंकाळी। तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व जे काही 14 एप्रिलला पुतळ्याजवळ सकाळी कार्यक्रम होणार आहे तर आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाला ठराविक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा कलेक्टर असतील एवढेच उपस्थित राहतात किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पण बाकीचे जे काही अधिकारी असतील त्या दिवशी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी बाहेर जातात। तर या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्र देणार, जे काही उपस्थित राहणार नाही त्यांचा आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू व इथून पुढे ते जर उपस्थित नाही राहिले तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने त्यांचा काय समाचार घ्यायचा तो घेऊ, एवढंच सांगतो। आज नगर शहरातील व तालुक्यातील काही सर्व मंडळांची एक समिती स्थापन केलेली आहे। त्यामध्ये आपल्या सर्वांचे युवकांचे नेते नगरसेवक आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झालेली आहे। त्यांच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून नगर शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्याची माहिती सर्व श्री अशोकराव गायकवाड साहेबांनी आपल्या समोर मांडलेली आहे। त्याचप्रमाणे मिरवणूकही मोठ्या प्रमाणामध्ये नगर शहरामध्ये होणार आहे। त्यामध्येही 8-9 मंडळ सहभागी होणार आहेत। त्यांची सुद्धा मिरवणूक समिती आम्ही सर्वांनी स्थापन केलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व समिती आता आम्ही स्वतः SP साहेबांची भेट घेऊन त्यामध्ये मिरवणुकीमध्ये जे काही वाद्य लावायचं त्या संदर्भात आम्ही समितीच्या वतीने चर्चा करणार आहोत आणि पुतळ्याजवळील जो कार्यक्रम असेल किंवा आजपासून 2 तारखेपासून तर पूर्ण महिनाभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती साजरी होणार आहे ती समस्त नगर शहरातील आणि तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना आव्हान करतो की समितीच्या माध्यमातून समितीला बोलून समितीच्या माध्यमातूनच कार्यक्रम करावे, जेणेकरून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज आपल्याला सर्वांनी जाईल। समिती फक्त नावाला यासाठी केलेली आहे की समाजामध्ये एक संघ, समितीच्या माध्यमातून एक संघ समाज राहिला पाहिजे, यासाठी या समितीची स्थापना केलेली आहे। मी पुन्हा एकदा सर्व समितीचे व समितीचे अध्यक्ष आयुष्यमान सुरेश भाऊ बनसोडे यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी थांबतो। जय भीम।